श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण मीन राशीच्या जातकांना एप्रिल हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी भेटलो आहोत. या महिन्यामध्ये तुमच्या व्यवसायामधनं कशी प्रगती प्राप्त होऊ शकते, तुमच्या जीवनामध्ये कलाटणी प्राप्त होऊ शकते हे समजून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला शुभ संकेत जाणवतील आणि आर्थिक लाभ प्राप्ती होईल हेही समजून घेणार आहोत. शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय याबाबतची सुद्धा बारकावे माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा अशी मी आपणास विनंती करते. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला तर लग्नस्थानाची स्थिती पाहणं गरजेचं ठरतं. लग्नेश गुरुदेव जे द्वितीय स्थानातनं गोचर करत आहेत, मेष राशीतनं गोचर करत आहेत, अतिशय शुभ संकेत म्हणता येईल. 14 एप्रिल नंतर रविदेव सुद्धा गुरुदेवांच्या युतीत येतील. त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यामध्ये आत्मविश्वासाने तुम्ही ते कार्य संपन्न करून दाखवाल असे शुभ संकेत आहेत. परंतु 14 एप्रिलपर्यंत मात्र थोडीशी संभ्रमित अवस्था राहू शकते. एखादा महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना चुकू शकतो किंवा चुकेल की काय अशा पद्धतीने शंका निर्माण होऊ शकते. धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर धनेश मंगळदेव हे व्ययस्थानातनं गोचर करतात. त्यामुळे धन संचयाकडे तुमचा कल कमी राहू शकतो किंवा या महिन्यात थोडासा खर्च होऊ शकतो असे योग आहेत. त्यामुळे व्यवसायासाठी किंवा इतर काही महत्त्वपूर्ण कार्यांसाठी पैसा खर्च होण्याचे शुभ संकेत आणि त्याचबरोबर त्या कार्यातनं व्यवसाय किंवा नोकरी बाबतीमधील महत्त्वपूर्ण कार्य संपन्न झालेले दिसून येतील. अर्थात हा खर्च सकारात्मक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर धनवृद्धिंगत करून देणारी स्थिती तुम्हाला 14 एप्रिलपासून नक्कीच जाणवू शकते. तुमच्याकडे आलेला पैसा स्थिर होण्यासाठीचे सुद्धा शुभ संकेत 14 एप्रिल नंतर तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. याबरोबर तृतीय स्थानाकडे वळूयात. परिश्रम पराक्रम स्थान म्हणून ओळखलं जाणारं तिसरं घर, या स्थानाचे अधिपती शुक्रदेव जे लग्नस्थानातनं गोचर करत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला या महिन्यामध्ये कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत आहेत. महत्त्वपूर्ण कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे शुक्रदेवांच्या कृपेने. भावंडांचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या प्राप्त होईल. त्यांच्या समवेत एखाद्या पर्यटनस्थळी भेट देण्याचे शुभ संकेत आहेत. त्याचबरोबर एखाद्या जुन्या विषयावरनं तुमच्या नात्यामध्ये कटुता आली होती तर ती सुद्धा संपुष्टात येऊ शकते या महिन्यात. तृतीय स्थानावरनं आपण हे पाहतोच. त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे व्यक्ती, गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्राशी संबंधित कार्य करणारे व्यक्ती यांच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक आणि त्याचबरोबर आनंददायी असा राहणार आहे. चतुर्थ स्थानाकडे वळूया. चतुर्थ स्थानावरून आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो. या दृष्टीने विचार केला तर 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला वाहन खरेदीसाठी, वास्तू खरेदीसाठी शुभ संकेत आहेत. त्यासाठी लागणारे अर्थार्जन तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. तुमची एखादी फाईल लोनसाठी तुम्ही अप्लाय केला असेल तर ते सुद्धा कार्य संपन्न होऊ शकतं. 9 एप्रिलपर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम आहे. तदनंतर मात्र खरेदी करताना थोडासा संभ्रम होऊ शकतो, कारण बुधदेव हे राहुदेवांच्या, रविदेवांच्या युतीमध्ये 14 एप्रिलपर्यंत आहेत आणि तदनंतर मात्र संपूर्ण महिना बुधदेव राहुदेवांच्या युतीत आहेत. त्यामुळे संभ्रमित अवस्थेमुळे तुम्हाला एखादा पूर्णपणे डिसिजन न घेता आल्यामुळे वाहन खरेदीला उशीर लागू शकतो असे योग आहेत. याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरून आपण शिक्षण, संतती, प्रेम, प्रणय पाहतो. या दृष्टीने विचार केला तर राहुदेवांची पंचम दृष्टी ही पंचम स्थानावर येते. त्यामुळे राहुदेव तुम्हाला थोडंसं अभ्यासामध्ये दिरंगाई करायला लावतील किंवा अभ्यासातनं मन डायव्हर्ट करतील असे योग आहेत. परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये गुरुदेवांची स्थिती सुद्धा पाहिली जाते. गुरुदेव मेष राशीतनं गोचर करतात. त्यामुळे अभ्यासामधनं तुम्हाला यश संपादन करून देतील. नवनवीन एखादे कोर्सेस जॉईन करायला लावतील आणि त्यातनं यश उत्तम प्रकारचं तुम्हाला प्राप्त करून देतील, लाभाकडे घेऊन जातील. म्हणजे शुभ संकेतासोबत राहुदेवांची एक कुदृष्टी जर सोडली तर नक्कीच तुम्हाला हा महिना शिक्षणासाठी अतिशय उत्तम आहे. संतती सौख्यासाठी सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल. आनंददायी एखादी वार्ता संततीकडनं तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तुम्हाला आनंदात वृद्धिंगत करून देण्यासाठी त्यांची साथ सोबत लाभू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये त्यांच्या लग्नाविषयी किंवा करिअरविषयी विशेष तुम्हाला काळजी चिंता जी जाणवते किंवा सातत्याने असेल तर ती चिंतासुद्धा दूर होऊ शकते असे शुभ संकेत आहेत. याबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. शुक्रदेव लग्नस्थानामध्ये उच्चीचे आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीचं सौख्य अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त होऊ शकतं.
त्यांच्यासोबत आनंददायी एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत. त्यांच्यासमोर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचे शुभ संकेत आहेत. याबरोबरच सप्तम स्थानाकडे वळूया. जोडदाराचं सौख्य आपण 7व्या घरावरनं पाहतो. 7व्या घरात असणारी कन्या रास अर्थात बुधदेवांची रास आणि बुधदेव मेषेतनं 9 एप्रिलपर्यंत गोचर करतील. 7व्या घरामध्ये केतुदेव विराजमान आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडंसं नात्यामध्ये एखाद्या जुन्या विषयाकडे घेऊन जाणं आणि त्यातनं वाद निर्माण करून देणारी परिस्थिती निर्माण करून देण्याचं कार्य केतुदेव चोख करतील. परंतु तुमचं नातं किती दृढ आहे आणि एकमेकांवर विश्वासू आहे हे तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवून द्यावं लागतं किंवा सांगावं लागतं, व्यक्त व्हावं लागतं. परंतु या महिन्यामध्ये तशी कुयोग नाहीत, तशी परिस्थिती निर्माण होणार नाही. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता किंवा एखादा जुना वाद समोर येऊ शकतो, पण नक्कीच तुम्ही ते प्रसंगावधान साधून त्या विषयाला बगल देऊन तुमचा संसार अतिशय उत्तम प्रकारे करू शकाल असे शुभ संकेत आहेत. याबरोबर 9व्या स्थानाकडे जाऊयात. भाग्यस्थानावरनं आपण करिअरची संधी पाहतो, आध्यात्मिक प्रगती पाहतो. या स्थानाचे अधिपती मंगळदेव हे व्ययस्थानात गेलेले आहेत. कुंभ राशीतनं गोचर करतायत. शत्रू राशीतनं जरी गोचर असेल, व्ययस्थानातनं त्रिकभावातनं जरी मंगळदेवांचं गोचर असेल तरी सुद्धा तुम्हाला संधी प्राप्त होऊ शकते. बाहेर राज्यात, बाहेर देशात जाऊन नोकरी संदर्भातील कार्य करायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कर्मस्थानाचे अधिपती गुरुदेव साथ सोबत करतील आणि मंगळदेव सुद्धा सोबत करतील. 24 एप्रिल नंतर मात्र तुम्हाला विशेष सहकार्य मंगळदेवांचं पण राहील आणि तुमच्या कार्याचा गुणगौरव प्राप्त करून देणारा किंवा एखादी नोकरी प्राप्त करून देणारा, व्यवसायाला चांगली कलाटणी प्राप्त करून देणारा काळ निर्माण होईल. अर्थात हा महिना तुम्हाला व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी अतिशय उत्तम म्हणता येईल. दशमस्थानावरून आपण कुठले व्यवसाय करावेत किंवा व्यवसायामध्ये प्रगतीचा काळ कधी हे पाहतो. दशमस्थानात गुरुदेवांचे रास, गुरुदेव हे मेष राशीतनं धनस्थानातनं गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला नवनवीन संधी प्राप्त करून देणं, नवीन कल्पना, आयडिया येऊन एखादा व्यवसाय उभा राहणं आणि त्या व्यवसायातनं अर्थार्जन प्राप्त करून देणं असे शुभ संकेत आहेत. ज्यांचे उष्ण पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय आहेत, अशांसाठी अतिशय उत्तम कालावधी आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यवसाय असतील, पर्यटन क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना किंवा त्या संदर्भातील व्यावसायिक वर्गाला अतिशय उत्तम कालावधी हा असतो म्हणता येईल. याबरोबर लाभस्थानाकडे जाऊयात. लाभस्थानाचे अधिपती शनिदेव जे व्ययस्थानात गोचर करत आहेत. आता हा योग कसा म्हणता येईल की अर्थार्जन मोठ्या प्रमाणात होणार आहे, परंतु तो खर्चाकडे पण जाऊ शकतो. कारण मंगळदेव हे व्ययस्थानात आहेत. मंगळदेव जेव्हा व्ययातनं गोचर करतात त्यावेळेस अधिक खर्च करण्याची मनस्थिती निर्माण होते आणि त्यातनं आपण खर्च करत जातो. तर नक्कीही खर्च करताना विशेष तुमच्याकडनं तो गरजेचा आहे का या गोष्टीचे बारकावे नक्की जाणून घेऊन मगच करा. विनाकारण खर्च होण्याचे योग नाहीत, पण व्यवसायासाठी सकारात्मक खर्च होऊ शकतो. नोकरी लागण्यासाठी फिरण्याचे योग आहेत, त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. अर्थात हा सकारात्मक खर्च होऊ द्या, तो होण्याचे शुभ संकेतच म्हणता येतील. परंतु अपव्यय कोणत्या बाबतीत होऊ शकतो, तो विनाकारण एखादी खरेदी होऊ शकते. स्वतःसाठी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी खरेदी करण्याचे योग आहेत, पण त्या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे का? कारण तुम्ही 7.5 जात आहात, आर्थिक संकटातनं जात आहात. नक्कीच बारकाव्याने एखाद्या गोष्टीचा विचारपूर्वक खर्च करा, असाही सल्ला मी या माध्यमातून देऊ इच्छिते. उपासनेकडे वळूयात, कारण उपासनेची जोड दिली तर नक्कीच आपल्याला खर्चावर नियंत्रण राहील, आध्यात्मिक प्रगती उत्तमरित्या होऊ शकेल. मग ही उपासना कोणती करायची? तर या संपूर्ण महिनाभरात गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. गणपती स्तोत्र आणि मारुती स्तोत्रच का दिलं तुम्हाला याचंही कारण सांगते. शनी मंगळ व्ययस्थानात आहेत, गोचर करतायत. शनिदेव उत्तम स्थितीमध्ये आहे, सुस्थितीमध्ये आहे, स्वतःच्या घरात आणि स्वतःच्या मूलत्रिकोण राशीमधनं गोचर करत आहेत, अत्यंत उत्तम स्थितीमध्ये आहेत. परंतु 7.5 तुम्हाला देत आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला आता उपासनेची आवश्यक, म्हणून तुम्हाला मारुती स्तोत्र वाचन दिलेलं आहे आणि याचबरोबर गणपती स्तोत्र दिलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे शनिदेवांच्या युतीत मंगळदेव खर्च करण्यास प्रवृत्त करतात, म्हणून मंगळदेवांची उपासना करणं गरजेचं ठरेल. तर आता आपण पाहणार आहोत विवाह इच्छुक युवक युवतींसाठी कालावधी काय म्हणतो. या महिन्यामध्ये विवाहाचे संकेत मध्यम स्वरूपात आहेत. विवाहाच्या कार्यामध्ये अडचणी अडथळे निर्माण होऊ शकतात. पाहण्यास जाताना किंवा एखादं स्थळ तुम्हाला सुचवून येताना काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि विवाहाला विलंब होऊ शकतो. ज्यांचा विवाह ठरला आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता गुरुचे बळ विशेष नाही, त्यामुळे
तुम्हाला विवाह कार्यामध्ये सातत्याने मानसिक ताणतणाव सुद्धा जाणवू शकतो, असेही कुयोग आहेत. याबरोबरच आता आपण सगळी माहिती समजून घेतली, सगळ्यात महत्त्वपूर्ण उपासना समजून घेतली, प्रगतीचा काळ समजून घेतला, कुठल्या बाबतीमधील व्यवसाय करावेत हे समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावरनं मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते, नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.